2022ला होतं गुवाहाटी आणि आता तसंच काहीचं ऑपरेशन, पण ठिकाण आहे दिल्ली. रात्रीपासून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. गेले कित्येक दिवस एकनाथ शिंदेंच्या ज्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती ते आता यशस्वी होताना दिसतंय. ठाकरे गटाचे 6 खासदार ज्यांची 2च दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंसोबत सविस्तर चर्चा झाली होती ते आता शिंदेंच्या शिवसेनेत उडी घेण्यासाठी दिल्लीत ठाण मांडून बसले. हे ऑपरेशन सक्सेसफुल करण्यासाठी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी समन्वय साधून असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यामागचे खरे सूत्रधार केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा असल्याचं बोललं जातंय. पण विषय असा आहे की उरलेला ठाकरे गटसुद्धा फुटण्याचं काय कारण? अशी कोणती नाराजी उद्धव ठाकरेंसोबत त्यांच्या खासदारांमध्ये आहे जी अमित शहांनी ओळखली आहे आणि दूर केली आहे? हे नाराज खासदार उबाठा गटाच्या उंबरठ्यावर उभे असताना आपली खतखत उघडपणे बोलतायत. ती इनसाइड स्टोरी नेमकी काय? दिल्लीत नेमकं काय घडतंय? ठाकरे गटातील खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय का घेतलाय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे 6 खासदार शिंदे गटात जाण्यासाठी कसे तयार झाले? यात सर्व राजकीय घडामोडींचा सविस्तर आढावा आपण घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. काही दिवसांपूर्वीच मातोश्रीवर खासदारांची बैठक बोलवण्यात आली होती. मात्र या बैठकीला फक्त 5 खासदारच प्रत्यक्ष उपस्थित होते. उर्वरित खासदार ऑनलाईन पद्धतीने बैठकीला जोडले गेले होते असा दावा करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी खासदारांची सविस्तर चर्चा करत शिंदे गटात जाण्याच्या चर्चांबाबत थेट प्रश्न विचारले होते. त्यावेळी अनेक खासदारांनी आपण कुठेही जाणार नसल्याचा शब्द उद्धव ठाकरे यांना दिला होता. संजय राऊतांनी तर असा दावा केला की त्या मीटिंगमध्ये अनेकांनी साईबाबांपासून आपल्या आई मुला मुलींपर्यंत सगळ्यांच्या शपथा घेतल्या होत्या. राऊत म्हणतात तसं असेल तर मात्र गेल्या काही तासांमधील घडामोडी पाहता त्या शपथा आणि आश्वासनं हवेत विरल्याचंच चित्र दिसतंय. उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना सोबत ठेवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. मातोश्रीवर बैठका झाल्या, संवाद साधला गेला, नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला. मात्र दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंनी शांतपणे आणि शिताफीने आपला कार्यक्रम सक्सेसफुल करण्याच्या टप्प्यात आणून ठेवलाय. अनेक महिन्यांपासून शिंदेंच्या दिल्ली वारी ते फोनाफोनींना आता यश येत असल्याचं दिसतंय. संबंधित खासदारांच्या राजकीय अपेक्षा, मतदारसंघातील अडचणी आणि भविष्यातील राजकीय गणित लक्षात घेत शिंदेंनी त्यांची मनधरणी करण्यात यश मिळवलंय असं बोललं जात आहे. याच दरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र पाठवून संभाव्य फुटीर गटाला मान्यता देऊ नये अशी मागणी केल्याची माहिती समोर आली. सध्या ठाकरे गटाचे भाऊसाहेब वागचौरे, संजय देशमुख, बंडू जाधव, संजय दिना पाटील आणि इतर काही खासदार दिल्लीत असल्याची माहिती आहे. दुसरीकडे ठाकरे गटात सुद्धा अनिल देसाई, संजय राऊत आणि अरविंद सावंत हे संकटमोचकांच्या भूमिकेत सक्रिय झाले आहेत. मात्र याच वेळी ठाकरे गटासमोर मोठं अस्तित्वाचं चिन्ह उभं राहिलंय. आधी आमदार गेले, त्यानंतर अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारी दूर गेले आणि आता खासदारांचा सुद्धा मोठा गट फुटण्याच्या मार्गावर असल्याचं दिसतंय. त्यामुळे भविष्यात ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद कितपत उरणार हा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. 19 जून रोजी गोरेगावच्या नेस्को मैदानावर शिंदे गटाच्या वर्धापन दिन मेळावा पार पडणार आहे. हा मेळावा भव्य करण्यासाठी सध्या जोरदार तयारी सुरू आहे आणि याच मेळाव्यात ठाकरे गटातील 6 खासदारांचा अधिकृत प्रवेश होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हे 6 खासदार म्हणजे हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळचे संजय देशमुख, परभणीचे बंडू जाधव, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरे आणि मुंबई ईशान्येचे संजय दिना पाटील. या सगळ्या घडामोडी सुरू असताना संजय राऊत यांनी मध्यरात्री केलेल्या ट्विटने आणखी खळबळ उडवून दिली. खासदारांना फोडण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा ॲडव्हान्स दिला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. थेट 15 कोटी रुपयांचा आकडा जाहीर करत त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. अर्थात या आरोपांचे कोणतेही पुरावे अद्याप समोर आलेले नाही आहेत. मात्र या आरोपांमुळे पडद्यामागे मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याची चर्चा अधिक तीव्र झाली आहे. दरम्यान या संपूर्ण घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाने खासदार फुटून स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या शक्यतेवर कायदेशीर सल्लामसलत सुरू केली असून त्यानुसार पुढची रणनीती आखण्यात येत आहे. 2022मध्ये एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह बंड केल्यानंतर ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी संघटना आणि पक्ष वाचवण्यासाठी राजकीय तसेच कायदेशीर लढाई सुरू केली होती त्याच धर्तीवर आता खासदारांच्या संभाव्य फुटीला रोखण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय. ठाकरे गटाकडून संसदीय दलाची तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली असून त्यासाठी सर्व खासदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या बैठकीसाठी अधिकृत व्हीप जारी करण्याचा सुद्धा विचार सुरू आहे. जर व्हीप जारी झाल्यानंतर संबंधित खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. त्यामुळे आता ही लढाई केवळ राजकीय राहिली नसून ती कायदेशीर पातळीवर सुद्धा पोहोचली आहे. ठाकरे गटाचे लोकसभा नेते अरविंद सावंत हे या संदर्भात अधिकृत भूमिका घेऊ
घेऊ शकतात. कायदेशीर सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली सर्व खासदारांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुढील काही तासांमध्ये खासदारांची भूमिका आणि ठाकरे गटाची रणनीती या दोन्ही गोष्टी निर्णायक ठरणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांची देखील रणनीती तितकीच आक्रमक असल्याचं दिसतंय. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या संपर्क मोहिमेचा आता अंतिम टप्पा सुरू झाल्याचं बोललं जात आहे. केवळ राजकीय संवादच नाही तर प्रत्येक खासदाराच्या मतदारसंघातील प्रश्न, त्यांची वैयक्तिक नाराजी, संघटनात्मक अडचणी आणि भविष्यातील राजकीय आकांक्षा यांचा अभ्यास करून त्यानुसार आश्वासनांची आखणी करण्यात आल्याची चर्चा आहे. यासोबतच यवतमाळ वाशीमध्ये खासदार संजय जाधव यांना केंद्रात मंत्रिपद मिळू शकतं. मतदारसंघातील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. असं देखील बोललं जात आहे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना त्यांच्या मतदारसंघातील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्याचे आणि विकास कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय एका खासदारावर कौटुंबिक पातळीवरील प्रकरणाचा दबाव आणण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर दोन खासदारांनी स्वतःहूनच उद्धव ठाकरे यांच्या पक्षात आपले राजकीय भविष्य मर्यादित असल्याची भावना व्यक्त केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भविष्यातील राजकीय सुरक्षितता आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता या दोन प्रमुख मुद्द्यांवर अनेक खासदार शिंदे गटाकडे झुकल्याचं दिसतंय. यामध्ये सर्वात महत्त्वाचं आश्वासन म्हणजे 2029च्या लोकसभा निवडणुकीबाबत देण्यात आलेली हमी. सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी या सर्व खासदारांना तुम्हाला पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी माझी असा विश्वास दिलाय. सत्तेतील सहभाग, विकास निधी, संघटनात्मक पाठबळ आणि भविष्यातील राजकीय संधी या 4 गोष्टींच्या जोरावर शिंदे यांनी या खासदारांना आपल्या बाजूला वळवल्याची चर्चा आहे. पण इथे एक प्रश्न उपस्थित होतो, हे खासदार नेमके नाराज का झाले? कारण या फुटीमागे फक्त सत्तेचं गणित नाही आहे, तर गेल्या काही वर्षांपासून साचत गेलेली नाराजीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची नाराजी सर्वप्रथम चर्चेत आली. त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी अपेक्षित संपर्क साधला नाही अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली होती. विशेष म्हणजे त्याच काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोन करून सांत्वन केल्याची चर्चा आहे. राजकारणात अशा घटना छोट्या वाटल्या तरी नेत्यांमधील वैयक्तिक नात्यांवर त्याचा मोठा परिणाम होत असतो. मुंबई ईशान्येचे खासदार संजय दिना पाटील यांची नाराजीसुद्धा अशाच प्रकारची असल्याचं सांगितलं जात आहे. अपघातानंतर गंभीर दुखापत झालेल्या काळात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी संपर्क साधून मदतीची तयारी दर्शवली, मात्र पक्षाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही अशी त्यांची भावना होती. तर संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकर यांच्यासारख्या खासदारांची नाराजी संघटनात्मक आणि आर्थिक स्वरूपाची होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागला. प्रतिस्पर्धी पक्षांकडून मोठी आर्थिक ताकद वापरली जात होती. अशा परिस्थितीत पक्षाकडून मदत मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांना अपेक्षित सहकार्य मिळालं नाही अशी त्यांची तक्रार असल्याचं बोललं जातं. याचा परिणाम कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर झाला. अनेक ठिकाणी संघटना कमकुवत होत गेली आणि त्यांची राजकीय किंमत खासदारांना मोजावी लागली. या सर्व तक्रारी वेगवेगळ्या असल्या तरी त्यातून एक समान धागा समोर येतो, तो म्हणजे नेतृत्व आणि लोकप्रतिनिधी यांच्यात निर्माण झालेलं वाढतं अंतर. याच कारणामुळे आज परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की ठाकरे गटाकडे अवघे काही खासदार उरण्याची शक्यता व्यक्त केली जाते. 2022मध्ये आमदारांचं बंड झालं, त्यानंतर अनेक पदाधिकारी आणि स्थानिक नेते दूर गेले आणि आता लोकसभेत खासदारांचाही मोठा गट बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं चित्र दिसतंय. यामुळे फक्त उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरच नाही तर आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलंय. पक्षातील अनेक नेत्यांना निर्णय प्रक्रियेत पुरेसं स्थान मिळत नाही का? स्थानिक पातळीवर प्रश्नांकडे दुर्लक्ष होतंय का? संघटनात्मक संवाद कमी पडतोय का? असे अनेक प्रश्न आता उघडपणे विचारले जात आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही मोठी राजकीय संधी आहे. 2022मध्ये त्यांनी आमदारांसह बंड करून सत्ता मिळवली, पण त्याचवेळी अनेकांनी ते फक्त परिस्थितीचा फायदा घेत असल्याचं म्हटलं होतं. आता मात्र खासदारांचाही मोठा गट आपल्या बाजूला आणण्यात ते यशस्वी झाले तर त्यांची प्रतिमा अधिक मजबूत होणार आहे. राज्यातीलच नाही तर दिल्लीतील सत्ता केंद्रांमध्ये त्यांचं राजकीय वजन वाढणार आहे. आता सर्वांच्या नजरा दिल्लीत होणाऱ्या बैठकींकडे लागल्या आहेत. ठाकरे गटाचा व्हीप कितपत प्रभावी ठरतो? खासदार बैठकीला उपस्थित राहतात की नाही राहत? लोकसभा अध्यक्षांकडे नेमकी कोणती कागदपत्र दिली जातात? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे 6 खासदार अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश करतात का? या प्रश्नांची उत्तरं पुढील काही तासात मिळतीलच. पण सध्याचं चित्र पाहिलं तर राजकीय जाणकारांमध्ये एक मत स्पष्टपणे व्यक्त केलं जातं आहे, ते म्हणजे या 6 खासदारांनी मनाने निर्णय जवळपास घेतला आहे. आज किंवा उद्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची महत्त्वाची बैठक होणार असून त्यानंतर चित्र आणखी स्पष्ट होईल. मात्र सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात पोहोचल्याची चर्चा सर्वाधिक रंगताना दिसते. बाकी या सगळ्या घडामोडीबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि पाहत राहा लगावबत्ती.